सगळ्या मित्रांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, हे जे डॉग तुम्ही बघताय हे लहानपणापासून आमच्यासोबत होतं आहे. म्हणजे आज मनामध्ये खूप दुःख आहे म्हणून हा व्हिडिओ टाकतोय. तुम्ही जो हा डॉग बघता हा अगदी लहानपणापासून कोणीतरी दगड मारला वगैरे घाबरून आमच्याकडे आला होता आणि लहानपणापासून आमच्या ऑफिसच्या बाहेर होता. आम्ही जस्ट असं काही नाही त्याच्यासाठी वेगळं काही केलं, पण जेवढं आमच्यासाठी त्याला करता येईल, कधी दूध, कधी बिस्किट, कधी अंडे वगैरे किंवा डॉग फूड त्याला किंवा ब्रेड वगैरे जसं होईल तसं त्याला खायला दिलं. आज अचानकपणे माहीत नाही, ते आमचे कोणीच लागत नाहीत, पण त्यांच्याकडे बघून एक आपुलकी नक्की वाटते. आज अचानक बघितलं तर डॉगची तब्येत अगदी 2 दिवसापासून थोडीशी खराब वाटत होती. आम्ही बेसिकली छोटा मोठा सरकारी हॉस्पिटलमधला डॉक्टर वगैरे बोलवला, त्यांनी बघितलं, पण काहीतरी विषबाधा वगैरे झाली, त्याच्यामुळे बहुतांश त्याचा जीव वाचू शकला नाही. आणि आज जेवढं होईल तेवढं त्याला सावलीमध्ये ठेवलं, पाणी देण्याचा प्रयत्न केला, पण दुपारच्या नंतर त्यांनी त्याचा शेवटचा श्वास घेतला. त्याला बघून खरोखर वाईट वाटलं, कारण की सहवास माणसाचा असो किंवा प्राण्याचा असो, सहवास असतो. काही क्षण त्याच्यासोबत घालवले होते ते खरोखर अविस्मरणीय होते. त्यांनी त्याचा शेवटचा श्वास घेतला. मनामध्ये फक्त आनंद नावाचा एवढाच प्रकार होता की त्याचा जेवढा आम्ही त्रास बघत होतो, तो त्रास बघून असं वाटत होतं की त्यांनी त्याचा शेवटचा श्वास घेतला आणि तो मोकळा झाला. देवानं त्याला पुढचा जन्म दिला तर खूप चांगला द्यावा आणि आनंदाचा द्यावा. तर काय आपल्या हातामध्ये वेगळं काय, तर चला त्याला कुठेतरी असं सोडून देण्यापेक्षा आमच्याच प्लॉटमध्ये थोडासा एका जागेवरती त्याला छोटासा खड्डा घेतला, त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलं, मीठ वगैरे टाकून त्याचे अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. एकंदर काय तर त्याची शरीर तर या जगातून सोडून गेलं आहे, पण त्याच्या आत्म्याला कुठेतरी शांती लागावी आणि जिथे तो असेल तिथं तो आनंदात राहावा. देवाला एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना केली आणि त्याला शेवटचा निरोप दिला. मनामध्ये दुःख आहे, पण जग यालाच तर म्हणतात जीवन चालत राहतं. या जगामध्ये जीवन आल्यानंतर मरण येणारच आहे, ही शाश्वत सत्य आहे. तरी पण त्याचा जीव गेला. लहानपणापासून त्याला आमच्या डोळ्यासमोर वाढताना बघितलं होतं, तरीही तो आपल्याला सोडून गेला. त्याचं फार दुःख झालं. आणि मी जे बोलतोय, जो पण एक डॉग लवर आहे किंवा प्रत्येकजण असं नाही की डॉग लवर म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करतोय, पण ज्याच्या मनामध्ये कुत्र्यांविषयी एक वेगळं प्रेम असतं, त्यांनी लहानपणापासून वाढलेला किंवा त्याच्या डोळ्यासमोर वाढवलेला कुत्रा जेव्हा मरून जातो तेव्हा ते दुःख काय आहे हे तुम्ही नक्कीच समजू शकता. तर देवाकडे प्रार्थना करूया आज रामनवमीच्या दिवशी त्याच्या आत्म्याला शांती लागो. जय श्रीराम.